हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत 25 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्या जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता बघूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर पहिला, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 ऑगस्ट रोजी. 19 ऑगस्ट 1988 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 21 ऑगस्ट हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून घोषित केला. टिप: UN ने घोषित केलेला आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन 1 ऑक्टोबरला असतो. तर 21 ऑगस्ट रोजी दहशतवादाच्या बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन पण असतो. पुढचा प्रश्न पाहूया. तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 365 दिवस प्रसूती रजा देणारे राज्य कोणते? उत्तर आहे तामिळनाडू. पुढचा प्रश्न पाहूया. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? उत्तर आहे प्रदीप राय यांची. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील बेतरदाढी गावात 3.5 अब्ज वर्षे जुने जीवनाचे पुरावे आढळले? उत्तर आहे झारखंड. 65वी सुब्रतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू झाली? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल चेस लीगच्या चौथ्या हंगामाचे यजमानपद कोणते शहर भूषवणार? उत्तर आहे बेंगळूर. प्रणव पटनायक 88 वर्षी त्यांचे निधन झाले. ते कोण होते? तर ते गायक होते. ओडिया भाषेतील ज्येष्ठ पार्श्वगायक होते. पुढचा प्रश्न पाहूया. अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात ऑपरेशन तुफान कोणी सुरू केले? उत्तर आहे केरळ सरकारने. पुढचा प्रश्न पाहूया. चौथ्या भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे निर्मला सीतारमण यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. स्वच्छ ऊर्जा संशोधनासाठी टाटा पॉवर्सने कोणत्या IIT सोबत भागीदारी केली? उत्तर आहे IIT मुंबई. 500 एकरात जपान सिटी विकसित करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. YEIDA अंतर्गत यमुना एक्सप्रेस वेवर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे. भारत नेपाळ सीमा व्यवस्थापनावरील चौथ्या संयुक्त कार्यगटाची बैठक कोठे झाली? उत्तर आहे देहरादून येथे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय अंतराळ दिवस कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे राष्ट्रीय अंतराळ दिवस 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3च्या विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले होते. पुढचा प्रश्न पाहूया. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना कोणी सुरू केली? उत्तर आहे तामिळनाडूने. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मानद सल्लागार कोण? उत्तर आहे डॉक्टर एलुरी श्रीधर. पुढचा प्रश्न पाहूया. गावांच्या पुनर्वसनामुळे चर्चेत असलेला सतकोसिया व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? उत्तर आहे ओडिसा येथे. पुढचा प्रश्न पाहूया. कचऱ्यापासून कलाकृती साकारणारे पहिले वेस्ट टू वंडर गार्डन कोठे सुरू झाले? उत्तर आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताने नुकताच कोणत्या देशासोबत नागरी सुरक्षा सहकार्य करार केला? उत्तर आहे जपान. नुकतेच निधन झालेल्या सौकार जानकी कोण होत्या? त्या अभिनेत्री होत्या. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी यशोदा AI उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? उत्तर आहे पंजाब. पुढचा प्रश्न पाहूया. विश्वास देव पृथ्वी पुस्तकासाठी सरला पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? उत्तर आहे आशुतोष परिडा. ओडिया लेखक आहेत हे, यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली?
उत्तर आहे लडाख. भारतातील पहिला मोठ्या प्रमाणावरील बायोपॉलिमर प्लांट कोठे सुरू होणार आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश येथे. पुढचा प्रश्न पाहूया. मॉरिशस सोबत 5 वर्षाचा इंधन पुरवठा करार कोणत्या तेल कंपनीने केला? उत्तर आहे IOCL इंडियन ऑइल कोऑपरेशन लिमिटेडने केला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दास व्यापार आणि त्यांचे निर्मूलन यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 23 ऑगस्ट. भारतीय लष्कराने अत्याधुनिक ड्रोनची पहिली बाज बटालियन कोठे स्थापन केली? उत्तर आहे पंजाब. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केलेली आहे? उत्तर आहे आर. सुभाष रेड्डी माजी न्यायमूर्ती. पुढचा प्रश्न इयत्ता 6वी पासून AIचे शिक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? उत्तर आहे कर्नाटकने. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कुठे विकसित झाला? उत्तर आहे नागपूर. अंतराळात स्पेस वॉक करणारी पहिली फ्रेंच महिला कोण आहे? सोफी एडिनॉट. पुढचा प्रश्न पाहूया. सलग दुसऱ्यांदा अंडर-20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद कोणी जिंकले? उत्तर आहे कोजल धोचक भारतीय महिला कुस्तीपटू. ॲनालॉग पनीरच्या विक्रीवर बंदी घालणारे 5वे राज्य कोणते? हिमाचल प्रदेश. हे दुधाऐवजी पाम ऑइल आणि कृत्रिम घटकापासून बनते. पुढचा प्रश्न पाहूया. चर्चेत असलेले बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लाईफ हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? उत्तर आहे सोनिया गांधी यांचे. बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे पुस्तक सोनिया गांधी यांचे आहे. पुढचा प्रश्न ग्लोबल चेस लीगच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोणते शहर करणार आहे? उत्तर आहे बेंगलुरू. पुढचा प्रश्न पाहूया. 72व्या नेहरू ट्रॉफी नौका शर्यतीचे आयोजन कुठे झाले? उत्तर आहे अल्लापुळा केरळ पुनमदा तलावावर. पुढचा प्रश्न कसोटी क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून म्हणजेच यष्टिरक्षक वगळून सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम कोणी केला? उत्तर आहे जो रूट इंग्लंडचे आहेत. त्यांनी 219 झेल घेतलेली आहे. तर फ्रेंड्स थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.